हॅलो स्टुडंट्स, आपण प्रॅक्टिकल युनिट्स डिस्कस करत आहे. तर आपण या अगोदर प्रॅक्टिकल युनिट्स कुठलं बघितलं होतं की जे लार्ज डिस्टन्सेस असतील त्यांच्यासाठी आपण कुठले प्रॅक्टिकल युनिट्स वापरतो. आज आपण जे स्मॉल डिस्टन्सेस आहे त्याच्यासाठी कुठलं प्रॅक्टिकल युनिट्स वापरणार आहोत ते बघू. काही कन्व्हर्सेशन फॅक्टर तुम्हाला माहिती पाहिजे. आता ते कन्व्हर्सेशन फॅक्टर कुठले आहेत? फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर 1 मायक्रॉन एवढं जर म्हटलं तर या 1 मायक्रॉनची व्हॅल्यू माहिती पाहिजे. 1 मायक्रॉनचा अर्थ होतो 10⁻⁻6. लक्षात ठेवायचं आहे, कन्व्हर्जन फॅक्टर आहे हा 10⁻⁻6 मीटर. हा जे मायक्रॉन आहे या 10⁻⁻6 याला मायक्रॉन लिहितात. मायक्रॉनला कसं लिहितात? म्यू एम. मायक्रॉन म्यू एम म्हणजे काय? मायक्रॉन. ठीक आहे. सो 1 मायक्रॉन इज इक्वल टू 10⁻⁻6 मायक्रॉन. त्याच्यानंतर आणखीन एक काही युनिट्स आहे जे स्मॉल डिस्टन्सेससाठी आपण वापरतो. आता 1 नॅनोमीटर असेल तर नॅनोमीटरसाठी सुद्धा तुम्हाला त्याचा पॉवर माहिती पाहिजे. 10चा पॉवर जर -9 जर आपण घेतला तर याला काय म्हणायचं? एन एम म्हणजे काय? नॅनोमीटर. म्यू एम म्हणजे काय? मायक्रॉन. तर एका मायक्रॉनची व्हॅल्यू किती घ्यायची? नेहमी 10⁻⁻6. एका नॅनोमीटरची व्हॅल्यू किती घ्यायची? 10⁻⁻9 नॅनोमीटर. त्याच्यानंतर 1 अँगस्ट्रॉम. आता 1 अँगस्ट्रॉम जे आहे ते आपण जनरली कसं इंडिकेट करतो? एच्या डोक्यावर छोटा बबल दाखवायचा. तर याला म्हणतो आपण 1 अँगस्ट्रॉम. तर एका अँगस्ट्रॉमची व्हॅल्यू मीटरमध्ये किती होते? इट इज 10⁻⁻10 मीटर. म्हणजे एका अँगस्ट्रॉमची व्हॅल्यू ही मीटरमध्ये 10⁻⁻10 एवढी असते. हे सगळे प्रॉब्लेम प्रॅक्टिसच्या वेळेस आपल्याला उपयोगी येणारे युनिट्स आहेत. आणि हे जे युनिट्स आहेत ते प्रॅक्टिकल युनिट्स कोणासाठी यूज करतो आपण? जे डिस्टन्स अत्यंत स्मॉल असतात. ठीक आहे, खूपच एकदम स्मॉल, म्हणजे रेडियस ऑफ न्यूक्लियस वगैरे जे ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये जे काही आपण छोटे डिस्टन्सेस मेजर करतो ते सगळे डिस्टन्सेस आपण काही युनिट्समध्ये मेजर करतो. ते युनिट्सच आपण डिस्कस करत आहोत. स्मॉल डिस्टन्सेसमध्ये मायक्रॉन आहे, नॅनोमीटर आहे, अँगस्ट्रॉम आहे. आणखी एकदम सर्वात लहान जे आहे म्हणजे जनरली जे आपण आतापर्यंत ऐकलंसुद्धा नाही असं एक आहे 1 फर्मी. 1 फर्मी या शब्दाचा अर्थ आहे 10 टू द पॉवर. याला लिहितात असं 1 FM. FM म्हणजे काय? 1 फर्मी 10⁻⁻15 मीटर. 10 टू द पॉवर -15 जेव्हा असेल तेव्हा त्याला काय म्हणायचं? 1 फर्मी. म्हणजे अत्यंत लहान स्मॉल डिस्टन्सेस आहेत, मायक्रो डिस्टन्सेस आहेत, जेणेकरून मायक्रॉनमध्ये मोजले जातात, नॅनोमध्ये मोजले जातात, अँगस्ट्रॉममध्ये मोजले जातात आणि फर्मीमध्ये मोजले जातात. जनरली यांचे पॉवर फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे प्रॉब्लेम प्रॅक्टिससाठी. 10⁻⁻6 म्हटलं तर त्याला मायक्रॉन म्हणायचं. 10⁻�9 म्हटलं तर त्याला नॅनो म्हणायचं. 1 अँगस्ट्रॉमची व्हॅल्यू 10⁻⁻10 मीटर असते आणि 1 फर्मीची व्हॅल्यू 10⁻⁻15 मीटर असते. हे कशासाठी? हे प्रॉब्लेम प्रॅक्टिससाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता जसे आपण लार्ज डिस्टन्सेस बघितले, स्मॉल डिस्टन्सेस बघितले, तसं मास जर लार्ज असेल तर कुठले कुठले आपण युनिट्स वापरतो ते आपल्याला माहिती पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल, एखादा ऑब्जेक्ट आहे, छोटा ऑब्जेक्ट आहे, जेणेकरून आपण त्याला इझिली हातामध्ये उचलून घेऊ शकतो. असे ऑब्जेक्ट्स जनरली आपण कशामध्ये मोजतो? किलोग्रॅममध्ये मोजतो. ठीक आहे. तर हे जे सहज हाताळण्यासारखे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत ज्यांची मास आपण केजीमध्ये मोजतो, पण असे काही ऑब्जेक्ट्स आहे जे आपल्याला उचलताही येत नाही. तर अशा ऑब्जेक्टची प्रॅक्टिकल युनिट्स काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर प्रॅक्टिकल युनिट्स फॉर हेवी मास म्हणजे खूप हेवी जर असेल तर असे मासेस मेजर करण्यासाठी कोणते प्रॅक्टिकल युनिट्स आपल्याला वापरावे लागतात. तर बघा, जनरली आपल्याला आपल्या जे रेग्युलर लाईफ आहे त्याच्यामध्ये किंवा व्यवहारामध्ये आपण
काही युनिट्स आपण वापरतो ते युनिट्स तुमच्या लक्षात येईल. जसं 1 टन म्हणतो आपण कधी कधी, तर 1 टन जो आहे, टन हा शब्द काय सांगतो, 1 टन हा सांगतो की किती किलो आहे, 1000 किलो. म्हणजे 1000 kg आपण कुठला वर्ड वापरतो, टन. 1 टन है ना. जे हेवी मासेस असतात, ट्रक्स असतील, तर हे जे आहे ज्यांचे खूप सारे मासेस जे हेवी आहेत, असे ज्यांचे मास 1000 आहे, 1000पेक्षा मोठे आहेत, असे आपण टनमध्ये मोजतो. आणखी एक आहे तिथं, समजा एखाद्या ऑब्जेक्टचं जर मास 100 kg जर निघालं, 100 किलो जर निघालं, समजा एखाद्या ऑब्जेक्टचं मास 100 किलो आहे, तर त्याचं जे काही त्याच्यासाठी जे काही युनिट वापरतो ते साधारणतः सर्वांना परिचित आहे, सर्वजण ते वापरतो, आपणही वापरतो. त्याला म्हणतो आपण 1 क्विंटल. क्विंटल हा शब्द आपण तिथं वापरतो. क्विंटल काय सांगतो आपल्याला, क्विंटल हे प्रॅक्टिकल युनिट्स आहे. कशासाठी, हेवी मासेस मोजण्यासाठी. हेवी मास मोजण्यासाठी जनरली क्विंटल, एका क्विंटलमध्ये किती किलो असतात, 100 किलो. आणि 1 टन, एका टनामध्ये किती किलो असतात, 1000 किलो. तर जनरली हे जे 2 प्रॅक्टिकल युनिट्स आहे हे आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरत असतो. ठीक आहे. परंतु असं काही हेवी मास आहे, आता फॉर एक्झाम्पल एक युनिट आहे इथं, ते युनिट आपल्याला बघायचं आहे. जनरली ते युनिट परीक्षेत बरेच वेळेस येऊन गेलेले आहे. 1 चंद्रशेखर लिमिट. आता हे जे 1 चंद्रशेखर लिमिट आहे हे केव्हा वापरतो आपण आणि त्याची व्हॅल्यू किती असते ती आपल्याला बघायची आहे. आता हे 1 चंद्रशेखर लिमिट जे आहे त्याचा अर्थ काय होतो की जी काही व्हॅल्यू असेल मास ऑफ सनची, त्याला मल्टिप्लाइड बाय 1.4 मल्टिप्लाइड बाय मास ऑफ सन. मास ऑफ सन मल्टिप्लाइड बाय 1.4 याला म्हणतो आपण चंद्रशेखर लिमिट. म्हणजे जे चंद्रशेखर लिमिट आहे हे कायसाठी वापरतो आपण, ज्या मासेस हेवी आहेत, म्हणजे खूप हेवी आहेत, तर असे मासेस मोजण्यासाठी आपण चंद्रशेखर लिमिट हे युनिट वापरतो. आणि एका चंद्रशेखर लिमिटचा अर्थ काय होतो, चंद्रशेखर लिमिटचा अर्थ काय होतो, 1.4 त्याला मल्टिप्लाइड बाय मास ऑफ सन. आता जनरली मास ऑफ सन जर म्हटलं तर याची कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे. तर याची कॉन्स्टंट व्हॅल्यू जी असते ती असते 1.98 × 10⁻30 kg. ही कोणासाठी असते, मास ऑफ सनसाठी. आता या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर साधारणतः 2.7 समथिंग यायला पाहिजे. ठीक आहे. 2.7 समथिंग जर आलं तर याचा अर्थ काय होतो, 2.7 × 10⁻30 किलोग्रॅम. म्हणजे काय, 1 चंद्रशेखर लिमिट, म्हणजे 1 CSL चंद्रशेखर लिमिट. तर 1 चंद्रशेखर लिमिट म्हणजे किती किलो होता, तर ते होतात 2.7 × 10⁻30 किलो. तर हे हेवी मासेस आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आता स्मॉल मास जर मोजायचं झालं, आता एकदम स्मॉल जे ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये ॲटममध्ये आपण मोजतो, जसं फॉर एक्झाम्पल मास ऑफ इलेक्ट्रॉन झालं, त्याच्यानंतर मास ऑफ प्रोटॉन झालं, जे ॲटमचे आपण सब पार्टिकल 8, 9, 10मध्ये घेतलेले आहेत. तर अशी जे स्मॉल मासेस असतात, मायक्रो मासेस असतात, ते मासेस कशामध्ये मोजतात ते सुद्धा आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. तर ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आपण एक युनिट वापरतो आणि ते जे युनिट आहे ते आहे ॲटॉमिक मास युनिट. जनरली तुम्हाला माहिती असेल की 1 ॲटॉमिक मास युनिट, 1 ॲटॉमिक मास युनिट. आता हे काय, ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय, हे एकदम स्मॉल मास जर असेल, एकदम स्मॉल मास जर असेल, जसं मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ प्रोटॉन, तर ॲटम तर सर्वांना माहिती आहे ॲटम काय आहे. तर ठीक आहे. तर ॲटमचे जे सब पार्टिकल्स आहेत त्यांचं जर आपल्याला मास मोजायचं झालं तर तसे मास कशामध्ये मोजतो आपण, 1 ॲटॉमिक मास युनिट. आता 1 ॲटॉमिक मास युनिटची जी व्हॅल्यूज आहे ती किती असते,
ती असते 1.6 इंटू 10⁻⁻27. आता याला रिप्रेझेंट कसं करणार? 1 AMU. बऱ्याच वेळेस ज्यावेळेस तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चर शिकता, हे फिजिक्समध्ये असेल किंवा केमिस्ट्रीमध्ये असेल, तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असं युनिट दिसेल AMU. AMU म्हणजे काय? ॲटॉमिक मास युनिट. एका ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू आपल्याला साधारणतः माहिती पाहिजे. तर एका ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू किती असते? साधारणतः 1.66 इंटू 10⁻⁻27 kg. तर असे काही तुम्हाला हेवी मासेससाठी युनिट्स माहिती पाहिजे, प्रॅक्टिकल युनिट्स. आणि स्मॉल मास जर मोजायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला युनिट्स माहिती पाहिजे. ठीक आहे. थँक्यू.